गणेश कृपा बालई हा संघ सुपर 5 मध्ये गेलेला आहे। जे मागच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडी वाढली गणेश कृपा बालई संघाची। त्यामध्ये सुजल बंडा, हिमांशु माली, कृशल हे एक मातब्बर खेळाडू आहेत आणि सपोर्ट करण्यासाठी आयोजक सुशांत दांडेल नेहमीच त्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात। आणि अजून जॉन्टी सिंग ज्यांनी एक पॉइंटला अप्रतिम चेंडू अडवला। तसा आता मिडॉन येथे भारत पाटील यांनी सुद्धा सुंदर फिल्डिंग केली। तर समतोल संघ आहे। फलंदाजीच तेवढी चांगली आहे तेवढीच गोलंदाजी शुभम पाटील यांनी या पिचवर फास्ट गोलंदाजी केल्यामुळं खेळणं फार कठीण होतं आणि चांगली गोलंदाजी शुभम यांनी सुद्धा केली। चांगला वेग आहे आणि या पिचवर जे गोलंदाज जोरजोरात चेंडू टाकतात त्यांचे चेंडू खेळणं फार कठीण आहे आणि जे स्पिनर आहेत या पिचवर जास्त चेंडू स्पिन होत नाहीये। याचा बऱ्याच स्पिनर लोकांचं नुकसान झालेलं आहे किंवा ते चांगला खेळ करू शकले नाही। चला लवकर सुरू करूया। यानंतर होणारा सामना दिगोडे विरुद्ध कट्टा ग्रुप करंजा। दिगोडा हा संघ फार मोठ्याचा संघ आहे। अनेक वर्ष हा संघ ओरम मध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळतात। तसंच त्या अंडरम मध्ये सुद्धा अनेक वर्ष दिगोडा संघ त्या एरियातले बऱ्याच संघापैकी दिगोडा संघ सर्वात जास्त अंडरम स्पर्धा खेळतात। तर त्यांना पण भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि अनेक दिगोडा संघाने सुद्धा अनेक मातब्बर खेळाडू क्रिकेटसाठी दिलेले आपल्या रायगड जिल्ह्यासाठी दिलेला आहे। चला लवकर घ्या। चला पंच राजेश म्हात्रे सुरू करा। स्क्वेअर लेग पंच आहेत। स्क्वेअर लेग पंच कोण आहेत? शुभम, रत्नेश, जरा रा, जॉन्टी सिंग, भारत पाटील प्रमुख पंच, स्ट्रायकर पंच, नॉन स्ट्रायकर पंच भारत पाटील आणि लेग पंच राजेश म्हात्रे। अमित म्हात्रे कुठे आहेत? या अमित म्हात्रे प्रमुख पंच रा। अमित म्हात्रे फार उत्तम पंचांची कामगिरी पाहत आहेत। अमित म्हात्रे ना आणि राजेश म्हात्रे स्क्वेअर लेग पंच रा। खरोखरच या दोन्ही रात्रीमध्ये अमित यांनी उत्तम अंपायरिंग केलेली आहे आणि आमच्या असोसिएशन कडून त्यांना मागणी आलेली आहे जरूर 2500 भेटेल नाईटला आणि डेला 2000 रुपये आणि ते हे पण भेटेल एनर्जी पावडर। अष्टविनायक दिगोडे विरुद्ध कट्टा ग्रुप करंजा। हा कट्टा ग्रुप हा शब्द नुक्कड या सिरियल मधून आला। कुठल्या तरी गावाच्या कॉर्नरला किंवा टप्पा असेल तिथे ते ग्रुप बसला जातो आणि टिंगल टवाली करता करता त्यांची मैत्री होते आणि मग त्याला नाव पडतो कट्टा ग्रुप। गोलंदाज आहेत साईराज आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत अजय आणि शक्ती। प्ले पंचांचा इशाराला प्ले। राईट हॅम राऊंड विकेट साईराज। चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर। चांगले क्षेत्ररक्षण विकेट किपर यांच्याकडून पाहिला परंतु पंच यांनी वाईट दर्शवलेला आहे। एक धावेने खातं उघडले ते दिगोडे संघाचं आणि इथे गुणलेखक आहेत हिमांशु माली। कमीत कमी इंग्रजी शब्द वापरण्याचा मी प्रयत्न करतोय। यानंतर होणारा सामना बोरी बी
विरुद्ध जय साई सुरकीपाडा दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हेमंत ठाकूर बोरी यांनी स्टेजवर यायचं आहे. चेंडू कव्हरमध्ये तटवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. लागोपाठ पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दोन चेंडू चांगले टाकलेले आहेत. राईट आर्म राऊंड चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. चांगला चेंडू वाईट गाईडलाईनच्या बरोबर कॉर्नरला चेंडू टाकला. जे स्क्रीन जवळ उभे आहे पब्लिक त्यांनी जरा बाजूला राहा म्हणजे आम्हाला इथून स्कोअर दिसेल. हे दोन जेव्हा लेग साईडला आहेत ना, हां त्या बॅनरच्या या बाजूला राहा. या बॅनरच्या हा तिकडे राहा. ओके थँक्यू. वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे 2 धावा. चेंडू टाकले 3 आणि 2 अवांतर टाकलेले आहेत. या मॅटिंग विकेटवर चेंडू फिरत नाहीये. चेंडू चांगलं तटवलं पण चांगलं क्षेत्ररक्षण. एक उत्तम फलंदाज आहेत करंजाचे. काय त्याचं नाव रे? प्रथमेश. वाईट चेंडू. पुन्हा साईराज याने लेगस्टंपच्या खूपच बाहेर टाकला. म्हणजे ज्या जमिनीच्या पिचवर किंवा मातीच्या पिचवर हा चेंडू लेग स्पिन झाला असता परंतु या मॅटिंगवर चेंडू सरळ जात आहेत आणि कट शॉट मारलेला आहे. बॅकफुटला जाऊन एक पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला एक कट शॉट पाहायला मिळाला आणि एक फार सुंदर चौकार. धावसंख्या झालेली आहे 7. 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या त्यामध्ये 3 चेंडू एक्स्ट्रा टाकलेले आहेत. हेमंत ठाकूर बोरी एक उत्तम क्रिकेटर आहेत. त्यांनी उत्तम गोलंदाज आहेत. उत्तम इनस्विंग गोलंदाजी त्यांच्याकडून खरोखरच शिकण्यासारखं भरपूर आहे. चांगले उत्तम फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि बोरी संघासाठी भरपूर योगदान दिलं आहे. आणि चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पुन्हा वाईड. ॲक्च्युली ते नागावचे रहिवासी आहेत परंतु आता ते बोरीमध्ये राहत आहेत. धावसंख्या झालेले 8. ते आहेत नागावातले पण राहतात बोरीमध्ये आणि बोरीमध्येच खेळतात. चांगलं क्षेत्ररक्षण. वेलकम वेलकम हेमंत. धावसंख्या झालेली आहे 9. आणि बनवलेलं हे वेसावकर आणि मंडळी यांचं हे सुमधुर गीत. गोलंदाज आहेत मोहित आणि फलंदाज आहेत अजय. राईट आर्म राऊंड चेंडू फास्टर वन टाकला होता. या पिचवर जेवढे गोलंदाज फास्टर आहेत स्पीडमध्ये टाकणार आहेत त्या गोलंदाजला खेळणं या पिचवर फार कठीण आहे. राईट आर्म राऊंड विकेट मोहित 0-9. आणि आमचे प्रियेश माले आलेले आहेत बॅनर घेऊन आणि स्पीडमध्ये चेंडू होता. फ्लिक करायचा प्रयत्न होता आणि दांडी गुल. बजाव डीजे. खुशीमध्ये आहेत. काहीतरी त्यांना जॅकपॉट लागलेला आहे. मोहित राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा खरोखर स्पीडमध्ये चेंडू टाकला. स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मयूर यांना. चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू केलाय. चेंडू फ्लिक केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि जोरदार अपील झालेला आहे आणि जॉन्टी सिंग
त्याच्यानंतर रत्नेश आणि हे दोन्ही पंच एकत्र आलेले आहेत. पाहूया काय निर्णय घेतात. त्यानंतर अमित म्हात्रे, त्या स्क्रीनच्या समोर जेवढे जेवढे पब्लिक आहे त्यांनी साईडला राहायचं आहे. हा रिव्ह्यू घेतलेला आहे, पाहूया रिव्ह्यू मध्ये काय मिळतंय. आउट, भरपूर लांब होता आणि चांगलं कलेक्शन केलेलं आहे प्रथमेश याने. आणि प्रथमेश खरोखरच एक उत्तम खेळाडू आहे, शांत स्वभावाचा, हसरा स्वभावाचा हा खेळाडू आणि फार सुंदर कलेक्शन. धावसंख्या झालेली आहे 9. ज्या बॅनरच्या या साईडला आहेत ना त्यांनी इकडे थांबा, या बाजूला थांबा, नाहीतर मग आमचे ऑलिंटर येतील आणि तुम्हाला बाहेर काढतील. लास्ट वॉर्निंग तुम्हाला. मोहित राईट आर्म राऊंड विकेट फलंदाज आहेत. मंदार फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झाले ते कव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती मोहित यांच्याकडून. रोखून धरलंय दिघोड्या संघाला, कुठल्याच फटका मारण्याचा त्यांना संधी मिळाली नाही. चेंडू ढकललाय, थर्डमॅन येते, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूचा वेग होता त्याचा, त्यांनी जाऊन चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला आणि मेडन षटक टाकलेला आहे. मेडन विकेट. जरा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. प्रोत्साहन द्या. थँक्यू व्हेरी मच हेमंत ठाकूर. चेंडू बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंटला गेला आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे 13. 3 गडी बाद. फारच दयनीय परिस्थिती दिघोडा संघाची झालेली आहे. अक्षय फार सुंदर गोलंदाजी करत आहे. चांगला लेग स्पिन चेंडू आणि झेल टिपण्याचा प्रयत्न होता पण झेल सुटला. एक धाव घेण्यात आली, एक धावेवर समाधान मानलं. धावसंख्या झाले 14. 14. राईट आर्म राऊंड रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि हिट विकेट झालेले आहेत. यानंतर होणारा सामना बोरी बी विरुद्ध जय साई सुरकीचा पाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे, वाईडसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके ओके, चेक करतोय.
फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे हां फलंदाज हिट विकेट झालेला आहे. म्हणजे बरेच नियम आहेत पण आपले खेळाडू आहेत ते कधी नियम शिकतच नाहीत. त्यांना फक्त आणि त्रिफलाचीत. माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे का तुम्ही नियमसुद्धा शिकून ठेवा. क्रिकेटमध्ये किती नियम असतात त्यातल्या 90% खेळाडूंना नियमच नाही माहिती. म्हणजे किती टोटल MCCचे लॉ आहेत हे माहिती नाही आहेत. चला या बोरी बी विरुद्ध जय साई सुरकीचा पाडा. अन्यथा तुम्हाला षटकं कमी करण्यात येतील. त्वरित या नाणेफेकीसाठी या. दिघोडे संघाची दयनीय अवस्था झाली. 14 धावा 5 गडी बाद आणि यानंतर गोलंदाजीसाठी आलेले आहेत निहाल राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील. फलंदाज आहेत चेंडू लेग स्पिन चेंडू होता. प्रथमेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्या त्या प्रथमेशाने आणि धावसंख्या झालेली आहे 15 5 गडी बाद. चांगली गोलंदाजी. आता एक काढली चेंडू मिड विकेट येथे तटवलेला आणि हा चौकार. थोडी गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा दिघोडा संघाला झाला. निहाल धावसंख्या झालेल्या 18. आत्ताच्या काळामध्ये टी शर्टवर नावं असल्यामुळं कॉमेंट्री करणं आपल्याला सोपं जाते. हा 19 धावाचा आणि हा 20 धावा झालेल्या आहेत. खरोखरच चांगली गोलंदाजी करंजा संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. दिघोडा संघाने थोडा अटॅक करायला पाहिजे होता पण करंजा संघाने चांगली गोलंदाजी केल्यामुळं दिघोडा संघाच्या विकेटच गेल्या. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता. पंच अमित मात्रे यांनी वाईट दर्शवलेले आहे. धावसंख्या झालेली 21 21 लॉस ऑफ 5 विकेट्स. गुड बॉलिंग बाय करंजा. राईट आर्म राऊंड निहाल. चेंडू बॅकफुटला गेले. आडव्या बॅटने मारलं आणि धावचीत झालेले आहेत. फलंदाज धावचीत झालेले आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आता फलंदाजीसाठी आलेले आहेत अरुण. चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 7वा गडी बाद झालेला आहे तो दिघोडा संघाचा. खरोखरच चांगली गोलंदाजी करंजा संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. आणि फलंदाज आलेले आहेत पप्प्या. निहाल चेंडू पुढे गेल्यानंतर सरपटीत गेला आणि त्रिफलाचीत. चला दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. अन्यथा षटके कमी करण्यात येतील. बोरी संघ आणि बोरी संघाचा कर्णधार या. चार षटकामध्ये छोटंसं टार्गेट दिलेलं आहे करंजा संघाला. 22 धावांचं एक छोटंसं टार्गेट दिलेलं आहे. पाहूया दिघोडा संघ कशी गोलंदाजी करतील. जर चांगली गोलंदाजी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर एक अटीतटीचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळेल. कमी धावा जेव्हा असतात तेव्हा बरेच सामने अटीतटीचे होतात. ओव्हरमध्ये तर सर्रास होतात. अंडरमध्ये जरी चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण केलं. बोरीस टीम शेवटचा कॉल अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. बोरी संघ बोरी संघाचा कर्णधार
राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज आहेत अजय आणि एक उत्कृष्ट उत्तम फलंदाज, एक टेक्निकली बेस्ट फलंदाज आहे प्रथमेश येना. जोरात टाकलेला चेंडू. या पिचवर जोरात टाकणारे चेंडू खेळणं फार कठीण आहे. अजय यांचा पहिलाच चेंडू अति जोरात गेला. या पिचवर जेवढा तुम्ही जोरात गोलंदाजी कराल ती गोलंदाजी खेळणं फार कठीण आहे. आज बाले संघ सुपर 5 मध्ये गेला आहे. आज हिमांशु मालीकडून पार्टी आहे आम्हाला समालोचकांना. आहे ना सोय आमची सर्वांची? DJ वाले त्याच्यानंतर लाईव्ह वाले होणार ना सर? 100% आज मागवणार ते. 24च्या दुकानामधून काहीतरी मागवतील आता आपल्याला. आज रात्री परत जपालाचा फोक काढायला लागेल मला. आणि बाले गावाचे खरोखर एक आधारस्तंभ आहे. जेव्हा जेव्हा बॅनर लागतात ना मला, तेव्हा मी प्रेस मालीला फोन करतो, प्रेस बॅनर पाहिजे. घरपोच आम्हाला बॅनर येतात खरोखरच. आणि गावकीसाठी त्यांचं योगदान आहे. कोणी बोलला काय बॅनर पाहिजे, घरपोच बॅनर येतात विनामूल्य. आणि पहिला चेंडू डॉट गेलेला आहे. धावसंख्या आहेत फक्त 22. 23 चेंडू 22 धावांची गरज. अजय गोलंदाजी करतील. प्रथमेश यांना राईट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू. चेंडू फुल टॉस आहे आणि पंच जॉन्टे यांनी नो बॉल घोषित केलेला आहे. बिमर होता चेंडू. धावसंख्या 1 झालेली आहे. चेंडू रिव्हर्स खेळलेले आहेत. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा प्रथमेश यांनी घेतला आणि हा चौकार. धावसंख्या झालेले 5. बोरी संघाचा कर्णधार जर बोरी संघ उपस्थित राहिला नाही तर त्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. कव्हरला चेंडू तटवलाय प्रथमेश याने. धावसंख्या झालेली आहे 9. चांगली फलंदाजी प्रथमेश यांच्याकडून. करंजामध्ये मिळालेला एक हिरा मिळालेला आहे. उत्तम फलंदाज आहे. शांत स्वभावाचा एक उत्तम फलंदाज. अनेक वर्ष आता त्यांना त्याची सेवा करंजा गावासाठी मिळणार आहे. आणि हे राऊंड लेग बोल्ड. मी 90% नवीन पिढीचे जेवढे फलंदाज आहेत लेग स्टंपवर चेंडू पडल्यानंतर डोळे मिटून सोडतात. आमच्या काळामध्ये आम्ही चेंडू वॉच करायचो, परंतु नवीन पिढीमधले 90% फलंदाज लेग स्टंपवर पिच झाल्यानंतर सोडून देतात आणि मग ते त्रिफलाचित होतात. तशी घटना प्रथमेशांची झाली आणि प्रथमेशच्या यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. चांगले अजय यांची गोलंदाजी. चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे. खरोखरच प्रथमेश आऊट झाल्यानंतर थोडा पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिलेल्या आहेत अजय याने. बोरीबी संघ हा सामना संपण्या अगोदर जर आला नाही तर जय साई सुरकीपाडा संघाला टॉस विन म्हणून घोषित करण्यात येईल आणि बोरी संघाला 2 धावांची पेनल्टीला सामोरे जावे लागेल. त्यानंतर होणारा सामना राहील जय हनुमान JHK मिलिंद आणि विक्रांत स्पोर्ट कोटनाका. दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयार राहायचं आहे. विशाल कोळी यांची गोलंदाजी. एक चौकार खाल्ल्यानंतर
बॅकफुटला गेले, चेंडू नो बॉल घोषित केलाय. पॉपिंग क्रिसचा नो बॉल, पुढे गेला पाऊल आणि पॉपिंग क्रिसला टच झाल्या कारणाने अमित म्हात्रे यांनी नो बॉल घोषित केला. धावसंख्या झालेली आहे 15 धावा, 7 धावांची गरज. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर नो बॉल, लाईनच्या अलीकडे चेंडू पडलाय. खराब गोलंदाजी विशाल कोहली यांच्याकडून. छोटंसं टार्गेट आहे करंजच्या संघाला. फुलटॉस चेंडू मिडॉन येथे तटवलंय. गचाल क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. फक्त 3 धावांची गरज, 2 धावांची गरज आहे. आणि हा चौकार. अशा तऱ्हेने करंजा संघ विजयी झालेला आहे. तर जे बोरी संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागले आहे. जय साई सुरकीचा पाडा या संघाला नाणेफेकीचा कौल देण्यात आलेला आहे आणि 2 धावांची पेनल्टी बोरी संघाला देण्यात आलेली आहे. कोण? मोहित याने मेडन षटक टाकलेला आहे आणि 12 धावांचं योगदान दिलं. त्यांना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर म्हणून घोषित करण्यात येत आहे. कर्णधार या जय हनुमान JSK मिलिंद विरुद्ध विक्रांत स्पोर्ट्स कोटनाका. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. केवळ